राम राम मंडळी. कालची जी आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे वनरक्षक भरतीसाठी, तिलाच आपण कंटिन्यू आज करणार आहोत, बरोबर आहे. तर काल तुम्हाला बरेच असे प्रश्न होते की आपण जे इंट्रोडक्शन मध्ये बघितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, की तेच गोष्ट होती फक्त. काल बघा, काल क्वेश्चन होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं फिल इन द ब्लँक्स मध्ये, त्यानंतर आर्टिकल्स मध्ये, त्यानंतर प्रिपोजिशन्स होते, वन वर्ड्स होते, सिनोनिम्स होते, बरोबर आहे. तर काय आहे ना, जे आपलं ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या गोष्टी आपण एकदा बघून घेऊ, बरोबर. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की बाबा हा आर्टिकल हा चॅप्टर करावा लागणार आहे, होकॅप आपल्याला करावंच लागणार आहे, बरोबर. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टी येतात फक्त आपल्याला, त्या फक्त इंग्लिशच्या दृष्टिकोनातून आपण कशा कशा गोष्टी करायच्या ते आपण बघणार आहे, बरोबर. तर जी आपण काल पहिली शिफ्ट बघितली होती, बरोबर आहे, तर तिलाच आपण आज कंटिन्यू करणार आहे. तर आज वनरक्षकची जी दुसरी शिफ्ट मध्ये कोणकोणते आपण प्रश्न झाले होते, कोणकोणत्या इंग्लिशसाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे बघणार आहे. चला मग आपण सुरू करूया आज दुसरी शिफ्ट, ठीक आहे. तर बघा, पहिलीच आपल्याला काय आलेली आहे, रिकामी जागा. आता काल मी तुम्हाला खूप लंबलच घेतलं होतं, कारण की काय होतं, काल आपलं पहिलंच लेक्चर होतं, बरोबर. तर पहिलं लेक्चर तुम्हाला मी सांगितलं होतं की कसं सुरुवात करायची, कसे करायचं, कोणता प्रश्न कुठं व्हायचा. तर यावेळेस फक्त तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगणार आहे की बा सुरुवात कुठं करायची, कोणता प्रश्न, कोणत्या प्रश्न हायलाइट करायचं. म्हणजे काय होते, तुम्हाला ते इंट्रोडक्शन वाचण्यामध्ये, तुम्हाला जे हे जे इन्स्ट्रक्शन वाचण्यामध्ये ते काय होते, तुम्हाला 10 सेकंद जाते. 10 सेकंद जर तुम्हाला निघून गेले तर तुम्हाला गणिताला, मराठीला, या गोष्टीला वेळ कमी करणार. म्हणून काय करणार आहे यावेळेस मी, यावेळेस सोपी ट्रिक सांगणार किंवा प्रश्न कशा, कोणत्या चॅप्टर मधला आहे, कशामधला आहे, या संदर्भातला गोष्ट सांगणार आहे, ठीक आहे. मी आधी पहिला प्रश्न वाचणार आहे, पूर्ण इन्स्ट्रक्शन बघून घ्या. काय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. संपला प्रश्न. कशावर प्रश्न आहे, आर्टिकलवर. किंवा जर हे पण नाही कळलं तुम्हाला तर ऑप्शन कळणार आहे आपला ए अँड द. हे काय येतं, आर्टिकल्स येतं. काय येतं, आर्टिकल्स येतं. याचा अर्थ काय तुम्हाला बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक्स. तो फिल इन द ब्लँक्स आहे, पण कशा संदर्भात आहे, आर्टिकल संदर्भात. आता आर्टिकल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं, आर्टिकल महत्त्वाचे 3 आहेत आपले. कोणकोणते, ए, एन आणि द. हे बघा, ए, एन आणि द. आता मी तुम्हाला सांगितलं की निश्चित साठी कोणतं वापरायचं आहे, अनिश्चित साठी कोणतं वापरायचं आहे. आता बघायचं आपल्याला, प्रश्न आपल्याला बघायचा, ठीक आहे. तर डॉट 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 police officer at the security desk was very helpful in the directing us where to go to court. काय प्रश्न बघा, पोलीस ऑफिसर आहे, पण कोणता पोलीस ऑफिसर आहे, ऍट द सिक्युरिटी डेस्क, बरोबर. जो सिक्युरिटी डेस्कवर जो पोलीस ऑफिसर बसलेला आहे तो खूप मदतगार आहे. त्याने आम्हाला खूप मदत केलेली आहे. कशा संदर्भात मदत केलेली आहे, त्याने आम्हाला डायरेक्ट केलेलं आहे. काय दाखवले, त्याने दिशा दाखवलेली आहे. कशाची दिशा दाखवलेली आहे, तर जो काही कोर्टवर जो रस्ता जातो, तो रस्ता दाखवण्यामध्ये जो सिक्युरिटी डेस्कवर जो पोलीसवाला बसलेला आहे त्याने आम्हाला मदत केलेली आहे. मग याचा अर्थ मला सांगा, हा पोलीसवाला आहे, ठीक आहे, हा पोलीसवाला आहे, ठीक आहे, हा पोलीसवाला आहे. आता या पोलीसवाला हा एकटा आहे का, नाही. हा पोलीसवाला कुठं बसलेला आहे, तर सिक्युरिटी डेस्कवर. म्हणजे या पोलीसवाल्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय झालेली आहे, निश्चित माहिती दिलेली आहे. काय झालेली आहे, निश्चित माहिती आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. तर निश्चित माहिती आपल्याला दिलेली असल्या कारणामुळे तर आपण इथं काय, कोणतं आर्टिकल वापरू शकतो, द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. कोणतं आर्टिकल वापरू शकतो, द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. तर एखाद्या अधिकाऱ्यासाठी, मग अधिकारी कोणता पण असू शकतो, तो आर्मीचा असू शकतो किंवा कोणता पण अधिकारी असो, त्या अधिकाऱ्याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे, द आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. अधिकाऱ्याच्या अगोदर आर्टिकल कोणतं वापरायचं मित्रांनो, आपल्याला द हे आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. कोणतं आर्टिकल वापरायचं आहे, द. आता बघा, इन्स्ट्रक्शन वाचायची, आर्टिकलच्या संदर्भात प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्नावर यायचं, प्रश्नामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय कोण कशावर प्रश्न आहे, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की प्रश्न कशाच्या संदर्भात आहे, ठीक आहे. तर चला आपण दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन गिवन ऑप्शन दॅट द कंटेंट अँड एरर इन स्पेलिंग. एरर आहे, पण कशामध्ये एरर आहे, त्यांच्या स्पेलिंग मध्ये एरर आहे. आता काल आपण 2-3 वाक्य बघितलेले, बरोबर. एक्झाम्पल आपलं काय आपलं रिसिप्टचं वाक्य होतं, बरोबर आहे. आता हे पण तसंच वाक्य आहे, बरोबर. आता त्यांनी काल काय केलं होतं, 4 ऑप्शन, म्हणजे 4 प्रश्न हे दिले होते आपल्याला, 4 ऑप्शन पण दिले होते आणि त्या ऑप्शन मध्ये काय होतं, एक प्रश्न होता, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं, पण यावेळेस प्रश्न थोडा चेंज केलेला आहे. इन्स्ट्रक्शन तीचे की करेक्ट सेंटेन्स ओळखायचं, इन्स्ट्रक्शन काय आहे तीचे, करेक्ट प्रश्न ओळखायचा, इन्स्ट्रक्शन काय आहे तीचे की करेक्ट ओळखायचे, करेक्ट सेंटेन्स, करेक्ट स्पेलिंग ओळखायचे. पण यावेळेस एकच वाक्य दिलेलं आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. बघा, ओविंग टू द लेंथ ऑफ देअर नेक and long flexible tongues, giraffes are able to browse all the tall tree. आता मला सांगा, तुम्ही बऱ्याचपैकी किंवा आता तुम्ही प्रत्यक्षात नाही बघितला पण टीव्हीवर वगैरे जिराफ बघितले असेल, जिराफाची मान, जे जिराफ असते त्याची मान कशी असते, एकदम अशी लंबी असते. कशी असते, एकदम लंबी. तो एकदम असा
झाडाच्या कोणत्याही टोकाला जाऊन तो काय करू शकतो, तिथला पालापाचोळा काढू शकतो. बघा त्याच्या संदर्भात माहितीये, बरोबर. आता ओविंग टू द लेंथ, ओविंग टूचा अर्थ काय होते, च्यामुळं. ओविंग मध्ये काय होते, च्यामुळं. कशामुळं, जिराफ. कशामुळे, त्याच्या लांब मानेमुळं आणि फ्लेक्झिबल जिभमुळं. बरोबर. लांब मानेमुळं आणि फ्लेक्झिबल जिराफ याच्यामुळं, जिभमुळं जिराफ कोणत्याही झाडाच्या शेवटच्या टोकावरचा जो पाला असतो तो खाऊ आपू शकतो. बरोबर. मग आता मला सांगा, याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले. पहिला ऑप्शन आहे लेंथ, दुसरा ऑप्शन आहे जिराफ, तिसरा ऑप्शन आहे नो एरर, चौथा ऑप्शन आहे ओविंग. आता ओविंग तर सांगितलेलं मी, ओविंगचा अर्थ काय होते, च्यामुळं. ओविंगचा अर्थ काय होतो मित्रांनो, च्यामुळं. आता मला सांगा, आपण जी लेंथ आहे, लेंथ म्हणजे काय होते, लांबी. लेंथ म्हणजे काय होते, लांबी. या लेंथचं हे जे स्पेलिंग आहे हे बरोबर आहे का मित्रांनो, तर नाही. या लेंथचं बरोबर स्पेलिंग राहणार मित्रांनो LENGTH. लेंथ म्हणजे काय होते मित्रांनो, लांबी. लेंथ म्हणजे काय होते, लांबी. तर आपलं जे करेक्ट आन्सर होईल मित्रांनो, ते किती नंबरचं ऑप्शन होणार आहे मित्रांनो, 1 नंबरचं. किती नंबरचं ऑप्शन होणार मित्रांनो, 1 नंबरचं. लेंथचं करेक्ट आन्सर काय होणार मित्रांनो, लेंथचं करेक्ट स्पेलिंग आहे LENGTH. बाकी स्पेलिंग सगळे बरोबर आहे. जिराफचं स्पेलिंग तेच राहणार आहे, GIREFES. बरोबर. हेच तुम्हाला पुढं विचारले पण जाऊ शकतात. त्यानंतर ओविंग, ओविंगचा अर्थ तुम्हाला सांगितलं मी, च्यामुळे. बरोबर. तर मग आपलं करेक्ट उत्तर काय राहणार मित्रांनो, 1 नंबरचा. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरचा प्रश्न काय सांगतो बघा. पुन्हा रिकामी जागा दिलेली आहे. पुन्हा आता एवढे इन्स्ट्रक्शन वाचन करायचे का नाही, मेन मुद्दे राहायचं. कशाच्या संदर्भात प्रश्न आहे, आर्टिकलच्या संदर्भात. इथं पण नाही समजलं, तुम्हाला ऑप्शन समजत आहे, अ अँड द जर असेल तर आर्टिकलच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. कशा संदर्भात मित्रांनो, आर्टिकलच्या संदर्भात. बघा, रिकामी जागा मून विल बी द फुल इन द नाईट स्काय इन दिस फ्रायडे. बरोबर. आता मला सांगा, ज्या वेळेस चंद्र असतो, बरोबर, चंद्राची 2 हे असतात, एक अमावस्या असते, दुसरी पौर्णिमा असते. ज्या वेळेस अमावस्या असते त्यावेळेस चंद्र दिसतो काय, आपल्याला काहीच दिसत नाही. चंद्र दिसतो काही नाही. पण ज्या वेळेस पूर्ण पौर्णिमा असतो त्यावेळेस चंद्र असा कसा दिसतो आपल्याला, पूर्णच्या पूर्ण. बरोबर. पूर्णच्या पूर्ण तो काय करतो, आपला जे लाईट आहे, जे ब्राईट आहे, ते ब्राईटनेस पूर्ण पृथ्वीवर काय करतो, पसरून टाकत असतो. बरोबर. मग मला सांगा, मून विल बी द फुल इन द नाईट स्काय इन दिस फ्रायडे. बरोबर. येणाऱ्या शुक्रवारी चंद्र आहे त्याचा प्रकाश हा पूर्णपणे पृथ्वीवर पसरणार आहे. म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी सरळ सरळ काय राहणार आहे मित्रांनो, काय राहणार आहे, तर पौर्णिमा राहणार आहे. आता पौर्णिमात राहणार आहे हे तुम्हाला समजलं वाक्य. बरोबर. पण मला सांगा, इथं आपला काय प्रश्न होता की आर्टिकल ओळखायचं होतं आपल्याला. काय ओळखायचं होतं, आर्टिकल. आता आर्टिकल ओळखायचं म्हणल्यावर या मून शब्दाला बघायचंय. बरोबर. मून शब्दाच्या अगोदर रिकामी जागा आहे. बरोबर. आर्टिकल कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो की रिकामी जागाच्या नंतर कोणता शब्द आहे त्याच्यानुसार आपण आर्टिकल घेऊ शकतो. मून, मून म्हणजे काय होते, चंद्र. आता जगातली एकमेव वस्तू जर आपल्याला सांगायची असेल तर त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. काय वापरतो मित्रांनो, द हे आर्टिकल वापरतो. बरोबर. मग जगातली एकमेव वस्तू कोणती आहे, मून, चंद्र. बरोबर. चंद्र किती आहेत रे मित्रांनो, तर एकच आहे. किती चंद्र आहे, एकच आहे. मग जर एकच चंद्र असेल तर आर्टिकल कोणतं वापरायचं मित्रांनो, द. काय वापरायचं मित्रांनो, द. बाकीचं तुम्हाला सांगायची गरज नाही. ए कशासाठी वापरतात, अँड कशासाठी वापरतात, काही गरज आहे का, नाही. आता जगातल्या जेवढ्या पण एकमेव वस्तू येतात, समजा ताजमहल झालं, बरोबर आहे, सूर्य, चंद्र, बरोबर आहे, जेवढे पण उपग्रह येतात ते सगळ्याच्या सगळ्या उपग्रहाच्या अगोदर कोणतं आर्टिकल लागायला पाहिजे, द आर्टिकल. कोणतं आर्टिकल लागायला पाहिजे मित्रांनो, द हे आर्टिकल लागते. लक्षात ठेवा, एकमेव वस्तू किंवा जेवढे पण आपले उपग्रह असतील त्याच्यामध्ये सन आहे, मून आहे, बरोबर आहे, अर्थ आहे, नेपच्यून आहे, बरोबर. हे जेवढे ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहाच्या अगोदर किंवा एकमेव वस्तूच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरायचं आपल्याला, द हे आर्टिकल वापरायचं. म्हणून मूनच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरेल, द. म्हणून वाक्य कसं होईल, द मून विल बी द फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. बरोबर. येणाऱ्या शुक्रवारी चंद्र त्याचा पूर्णच्या पूर्ण प्रकाश पृथ्वीवर सोडणार आहे. म्हणजे सरळ सरळ येणाऱ्या शुक्रवारी काय राहणार आहे, पौर्णिमा राहणार आहे. चला नंतरचा आपण प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न काय सांगतो मित्रांनो, बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. आता यावेळेस वापरायचं वर्ब. काय वापरायचं मित्रांनो, वर्ब. एवढाच प्रश्न हायलाइट किंवा एवढा इन्स्ट्रक्शन मधलं हे जे शब्द आहेत हे शब्द हायलाइट करायचे. बरोबर. वर्ब म्हणजे काय होतं, तुम्हाला वर्ब सांगितलंय. वर्ब म्हणजे काय होतं मित्रांनो, क्रियापद. तर आपल्याला काय ओळखायचंय, बरोबर क्रियापद ओळखायचंय. काय ओळखायचंय, बरोबर क्रियापद ओळखायचं. आता आपला प्रश्न काय आहे की बिकॉज
आय वॉज थर्स्टी कॉमा आय रिकामी जागा अ लॉट ऑफ वॉटर, बरोबर. बिकॉज आय वॉज थर्स्टी, बरोबर, कारण की मला खूप तहान लागली होती, कारण की मला खूप तहान लागली होती. आता मला सांगा, ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्यावेळेस, ज्यावेळेस आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपण काय घेतो, काय पितो बरं आपण, पाणी पितो. काय पितो, पाणी पितो. जेवण करतो का तहान लागल्यावर, नाही. बिकॉज आय वॉज थर्स्टी आय रिकामी जागा लॉट ऑफ वॉटर, मी खूप पाणी प्यालो. काय, मी खूप पाणी प्यालो, बरोबर. कारण की मला खूप तहान लागल्यामुळे मी खूप पाणी प्यालो. फक्त आता इथे रिकामी जागा. आता ऑप्शन बघा आपले, पहिला आहे ड्रँक, दुसरा ऑप्शन आहे बी ड्रिंकिंग, तिसरा ऑप्शन आहे ड्रिंकिंग, चौथा ऑप्शन आहे हॅड ड्रिंक, हॅड ड्रंक, बरोबर आहे, हॅड ड्रंक. आता मला सांगा मित्रांनो, इथं आपल्याला व्हर्ब वापरायचे, बरोबर. मग आता इथं लक्ष ठेवायचं, इथं वाक्य किती येतं, दोन. वाक्य किती आहेत मित्रांनो, दोन. पहिलं वाक्य हे होणार आहे, पहिलं वाक्य कोणतं राहणार मित्रांनो, हे. दुसरं वाक्य कोणतं राहणार आहे, हे. ज्या वेळेस दोन वाक्य असतील त्या दोन वाक्यामध्ये पहिल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे आपला, हा वॉज. वॉज आणि वेअर हे काय दाखवतात, वॉज आणि वेअर हे दाखवतात मित्रांनो पास्ट टेन्स. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सर म्हणू शकता की पहिला कोणता टेन्स आहे, तर पास्ट टेन्स. जर पहिला पास्ट टेन्स असेल तर नंतरचा पण पास्ट टेन्सच असतो. काय असतो, नंतरचा पण पास्ट टेन्स असतो, बरोबर. कारण की मला खूप तहान लागली होती त्यामुळे मी खूप पाणी प्यालो, बरोबर. मग दुसरा पण पास्ट आहे. आता पास्ट आहे, बरोबर. आता याच्यामध्ये मला सांगा पास्ट कोणता आहे. आता बी ड्रिंकिंग, काही लॉजिक आहे का मित्रांनो, बी नंतर व्हिबोर आहे, नंतर ड्रिंकिंग आहे, काही लॉजिक आहे याच्यामध्ये, काहीच नाही, ठीक आहे. ड्रिंकिंग म्हणजे सरळ सरळ चौथं रूप होते, बरोबर. ड्रिंकिंग म्हणजे काय होते, सरळ सरळ चौथं रूप. तर आपल्याला चौथं रूप राहणार आहे का, पास्ट टेन्स मध्ये लक्ष ठेवायचं नेहमी, प्रेझेंट मध्ये V1 येते आणि पास्ट मध्ये लक्षात ठेवायचं नेहमी सिंपल पास्ट मध्ये काय येतं, V2 येतं. हे सिंपल मधले येतं, नेहमी लक्षात ठेवायचं काय येतो, V2 येतो, बरोबर. मग हा जो ड्रँक आहे, ड्रँक हे आपलं राहील बरोबर उत्तर, बरोबर आहे. हे काय राहील आपलं बरोबर उत्तर राहील, काय राहील आपलं, हे बरोबर उत्तर राहील. आता मला सांगा सर, तुम्ही म्हणसाल हॅड ड्रंक का सोडलं. अरे बाबा, हॅड नंतर नेहमी काय असतं, V3 असतो. हॅड नंतर नेहमी काय असतं, V3. आणि इथे V3 आहे का, इथं हॅड नंतर V2 आहे. काय आहे, V2 आहे. आता मला सांगा ड्रिंक, ड्रँक आणि ड्रंक, बरोबर आहे. कसं होईल ते, ड्रिंक हे तुमचं V1 येईल, नंतर ड्रँक जे की आपण लिहिलेलं आहे हे आपलं V2 येईल, आणि ड्रंक हे काय आपलं V3. म्हणून येतं हॅड प्लस V2 म्हणजे ड्रँक, हे आपण लिहिलेलं आहे का, नाही. म्हणून आपलं उत्तर काही नाही, एक नंबरचं, बरोबर, ड्रँक, बरोबर. आय वॉज बिकॉज आय वॉज थर्स्टी ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर, ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर, हे तुमचं बरोबर उत्तर राहील. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. नंतरचा प्रश्न बघू मित्रांनो आपण. नंतरचा प्रश्न काय होतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक्स भरायची, रिकामी जागा भरायची. पण रिकामी जागा भरताना काय करायचंय बघा. आता रिकामी जागा कशाबद्दल भरायची, आता हे सरळ सरळ काय येतं, वर्ब येतं. पण इथं दिलेलं नाही आपल्याला, फक्त सांगितले की रिकामी जागा भरा म्हणून, ठीक आहे. पण आता रिकामी जागा भरून आपण काय करू शकतो, आपलं वाक्य पूर्ण करू शकतो. बघा मग आता, ही आस्क मी टू, त्याने मला विचारलं, काय विचारलं त्याने मला, द विंडो ॲज इट वॉज टू हॉट, बरोबर आहे. द विंडो ॲज इट वॉज टू हॉट, बरोबर आहे. त्याने मला विचारलं. आता मला सांगा, त्याने विचारलं मला, बरोबर, की खिडकी लाव का उघड, लावायची खिडकी का उघडायची खिडकी. इथं काय आहे, जर गरमी झाली असेल तर आपण खिडकी उघडतो का लावतो, बरं मला सांगा बरं, उघडतो का नाही. मग उघडणे या शब्दासाठी, उघडणे या शब्दासाठी काय पाहिजे आपल्याला, ओपन. काय पाहिजे, ओपन. मग मला सांगा, ही आस्क्ड मी टू, हे काय झाला, हा पास्ट टेन्सच झाला. काय झालेला आहे, हा पास्ट टेन्सच झालेला आहे. काय झालेला आहे, हा पास्ट टेन्सच झालेला आहे, होय. मग पास्ट असेल तर नंतरचा पण टेन्स काय होणार आहे, पास्टच असणार आहे. काय राहणार आहे, पास्टच असणार आहे. सॉरी, इकडे लक्ष द्या, ठीक आहे. ही आस्क्ड मी टू, बरोबर आहे. त्याने मला बोलवलं, कशाला, काय केलं त्याने मला विचारले. काय विचारले, द विंडो ॲज इट इज हॉट, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण खिडकी उघडतो, बरोबर, ज्यावेळेस गरमी झाली त्यावेळेस काय करतो आपण, खिडकी उघडतो.
पण इथं एक नॅरेटिव्ह लक्ष ठेवलं पाहिजे की कधी पण टू नंतर कोणता क्रियापद यायला पाहिजे, V1 नेहमी. आता इथं टू आहे बरोबर आहे, तर या टू नंतर काय यायला पाहिजे, नेहमी V1च यायला पाहिजे. टू नंतर काय यायला पाहिजे, नेहमी V1च यायला पाहिजे. हा मुद्दा लक्षात असू द्या. टू नंतर नेहमी V1च असतो. तुम्ही कुठं पण घ्या, टू नंतर येणारं क्रियापद हे कसं असतं पाहिजे, नेहमी V1च असते. कसं असते, नेहमी V1च असते. म्हणून इथं 2 + V1, म्हणून आपलं उत्तर काय आहे, ओपन. काय यायला पाहिजे, उत्तर ओपन. बाकी ओपनिंग, हॅड ओपन, ओपन्स हे कोणत्याही प्रकारचं आपलं प्रश्नाचं उत्तर येणार नाही. लक्षात राहू द्या, हाच नियम लक्षात द्या. 2 + V1 नेहमी असते बरोबर आहे. किंवा 2 + V1 ला आपण 2 + V1 ला आपण V5 सुद्धा म्हणू शकतो. 2 ओपन इज इक्वल टू V5 क्रियापदाचा पाचवा प्रकार होऊ शकतो हा. ठीक आहे, क्रियापदाचा कितवा प्रकार होऊ शकतो, हा पाचवा प्रकार होऊ शकतो. ठीक आहे, नंतरचा बघा 6वा प्रश्न आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग इन द फॉलोइंग इन द मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन. आता अप्रोप्रिएट मीनिंग म्हणजे समानार्थी शब्द. काय ओळखायचं आपल्याला, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला सांगितला आहे बरोबर. मग समानार्थी शब्द ओळखायचा, पण कशाचा समानार्थी शब्द ओळखायचा, तर रिसीड्स. काय वापरायचा, रिसीड. आता मला सांगा रिसीड्स म्हणजे काय बरं, रिसीड्स म्हणजे सरळ सरळ काय होते की कमी होणे. रिसीड म्हणजे काय होते, कमी होणे. रिसीड म्हणजे काय होते, सरळ सरळ कमी होणे. आता मला सांगा, मी तुम्हाला 4 ऑप्शन सांगतो कमी होणे, याचं उत्तर सांगा मला बरोबर. बरोबर, पहिला ऑप्शन आहे आपला स्वेल्स. पहिला ऑप्शन काय मित्रांनो, स्वेल्स. पहिला ऑप्शन आहे स्वेल्स. स्वेल्स म्हणजे सरळ सरळ काय होते, एक तर सुजणे किंवा फुगणे. आपला हात कुठेतरी समजा जर फ्रॅक्चर वगैरे नाही झाला, कुठून आपण पडलो वगैरे, तर आपले हात काय होतात, सुजतात. काय होतं, आपला हात सुजतो बरोबर. मग स्वेल्स म्हणजे सरळ सरळ काय होतं, सुजणे, किंवा मग त्याला आपण इन ब्रॅकेट फुगणे सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो मित्रांनो, फुगणे हा सुद्धा त्याचा होऊ शकते. काय होऊ शकते, फुगणे हा सुद्धा त्याचा होऊ शकते. नंतर दुसरा ऑप्शन आहे, डिमिनिश. दुसरा ऑप्शन काय मित्रांनो, डिमिनिश. डिमिनिश म्हणजे सरळ सरळ कमी होणे होते. काय होते, कमी होणे. डिमिनिश म्हणजे काय होते, कमी होणे. नंतर इंटेन्सिफाय म्हणजे वाढणे. इंटेन्सिफाय म्हणजे काय होते, वाढणे. आणि नंतर याचं पण काय होते, इन्क्रीज म्हणजे पण काय होते, वाढणे. या दोघांचं सेम मिनिंग होते मित्रांनो, वाढ होणे. वाढ होणे काय होते मित्रांनो, वाढ. मग मला सांगा, इथं आपल्याला अप्रोप्रिएट मिनिंग ओळखायला सांगितलं होतं, म्हणजे समानार्थी शब्द ओळखायला सांगितला होता. तर रिसीड या शब्दाचा आपला मिनिंग होते कमी होणे. आता मी तुम्हाला 4 ऑप्शन पण दिलेले आहे, 4 त्याचे मराठीमध्ये अर्थ पण सांगितलेले आहे. मग मला सांगा, कमी होणे, सुजणे बरोबर राहणार का, कमी होणे, वाढ होणे बरोबर राहणार का, नाही. कमी होणे, वाढ होणे हे होऊ शकलं असतं, पण कधी ज्यावेळेस आपल्याला ऑपोजिट शब्द ज्यावेळेस विचारला असता, तर रिसीडचा विरोधार्थी 2 शब्द झाले असते, एक इंटेन्सिफाय आणि इन्क्रीज. हे दोन्ही शब्द झाले असते. केव्हा झाले असते, ज्यावेळेस आपल्याला ऑपोजिट वर्ड झाले. पण आपल्याला विचारलेलं काय आहे की अप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ रिसीडचा समानार्थी शब्द कमी होणे म्हणजे डिमिनिश होणे. काय होणे, डिमिनिश होणे. काय होणे मित्रांनो, डिमिनिश होणे. तर आपलं बरोबर उत्तर किती नंबर पाहिजे, 2 नंबर पाहिजे. चला नंतरचा प्रश्न बघू आपण. नंतरचा प्रश्न आहे बघा, पॅराजंबल आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आपला, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ड फ्रॉम द अमंग 4 गिवन चॉईसेस कंस्ट्रक्ट द सेंटेन्स. आता काय केलेलं यांनी, आता त्यांना बरोबर की लॉजिकल ऑर्डर मध्ये लावा. लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय होते मित्रांनो, पॅराजंबलचे प्रश्न असतात बरोबर. पॅराजंबलचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पॅराजंबल कसं असते, खालीवरी असतं बरोबर. अस्ताव्यस्त इकडं तिकडं खालीवरी असतं बरोबर. त्याला बरोबर स्टेप बाय स्टेप पायऱ्यांना त्याला व्यवस्थित करावं लागतं. आता आपण एकदा प्रश्न बघू. ठीक आहे, आता आपल्याला हे तर समजलं, इन्स्ट्रक्शन समजलं की पॅराजंबलचा प्रश्न व्यवस्थित क्रमानुसार लावायला सांगितले त्यांनी. ठीक आहे, मग आता मला सांगावं याच्यामध्ये कोणतं ऑप्शन आपलं बरोबर यायला पाहिजे, कोणतं ऑप्शन आपलं बरोबर यायला पाहिजे बरोबर. आता मी पहिले प्रश्न असतो, मी हे झालं तुमचं 1 नंबर, क्यूट लिटल. नंतर माय पॅरेंट्स गिफ्टेड पपी फॉर माय बर्थडे. आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही पॅराजंबलची सुरुवात नामानं किंवा सर्वनामानं होत असते, हे डोक्यात ठेवायचं फिक्स. काय ठेवायचं डोक्यात. आता मी हे सर्वनाम आहे बरोबर, पण इथं काहीतरी नाम पण दिलेले अगोदर बरोबर. आता मी काय मी मला काय काय दिलं मला, अरे काहीच दिलं नाही ना. क्यूट लिटल, लहान छोटासा एकदम असा व्यवस्थित दिसणारा क्यूट लिटल बरोबर. काही लॉजिक लागणार आहे का, स्टार्टिंग होणार आहे का ना, नाही. नंतर माय पॅरेंट गिफ्टेड मी पप्पी फॉर माय बर्थडे बरोबर. माझा बर्थडे होता, माझा वाढदिवस होता तेव्हा माझ्या वडिलांनी बरोबर.
तेव्हा माझ्या वडिलांनी गिफ्ट केलं. मग याची सुरुवात कशी होणार मित्रांनो, हे बघा याची सुरुवात कशी होणार आहे, माय पॅरेंट गिफ्टेड, हे होणार आहे 1 नंबर. माय पॅरेंट गिफ्टेड, काय गिफ्ट केलं त्याने मला, आता मला सांगा माय पॅरेंट गिफ्टेड केलं, पण कोणाला केलं, मला केलं. कोणाला केलं, मला केलं. म्हणजे हे येणार आहे आपला 2 नंबरचा ऑप्शन. हे येणार मित्रांनो आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन. माय पॅरेंट गिफ्टेड मी अ, आता मला गिफ्ट केलं, पण काय गिफ्ट केलं, पप्पी गिफ्ट केला. पण तो पप्पी कसा होता, क्यूट लिटल. या पप्पी बद्दल अधिक माहिती कोणत्या शब्दात सांगितलेली आहे, या क्यूट लिटल. म्हणजे सरळ सरळ हे झालं विशेषण. पप्पी बद्दल क्यूट लिटल आहे, छोटासा एकदम नन्नासा मुन्नासा आपला पप्पी, जो की डॉग असतो तो, ठीक आहे. तर त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. मग आपला 3 नंबर हे होणार आहे क्यूट लिटल, नंतर पप्पी, हे 4 नंबर होणार आहे. आता माय पॅरेंट गिफ्टेड मी अ क्यूट लिटल पप्पी, पप्पी दिला त्यानं, माझ्या पप्पांनी, माझ्या पालकांनी किंवा माझ्या आई वडिलांनी मला पप्पी गिफ्ट दिला, कुत्र्याचं लहान पिल्लू गिफ्ट दिलं. पण काय कारण होतं बरं मित्रांनो, काय कारण होतं, कारण माझा बर्थडे होता. कारण माझा काय होता, बर्थडे होता. म्हणजे हे येणार आहे आपला मित्रांनो 5वा प्रश्न. बरं, म्हणजे आता आपल्याला बघायचंय सुरुवात झालेली सीन. आता सीन सुरुवात झाली, कोणत्या ठिकाणी सीन होणार आहे, इथं सीन होणार आहे सुरुवात, नाही इथं पण होणार आहे का, नाही. आता सीन सुरुवात झालेलं वाक्य कोणतं येतं, एक तर सी 3 नंबर आणि तिथं 2 नंबर. आता सी नंतर आपल्याला काय यायला पाहिजे मित्रांनो, ए यायला पाहिजे. मला सी नंतर ए कुठे, एकाच ठिकाणी, इथं पण येणार आहे का, म्हणजे आपला बरोबर उत्तर कोणतं होणार आहे, CABDE, CABDE. बरोबर आहे. माझ्या पॅरेंटने मला गिफ्ट केलं, माझ्या पॅरेंटनं गिफ्ट केलंय मला, काय केलं, एक क्यूट लिटल पप्पी गिफ्ट केला. कशाबद्दल गिफ्ट केला, कारण की माझा बर्थडे होता. हे त्याचा लॉजिकल ऑर्डर राहणार आहे. चला नंतरचा प्रश्न बघू आपण. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड आयटम. आता बघा आयटम म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी आधीच, आयटम म्हणजे काय होते, वाक्यप्रचार होते. आता या वाक्यप्रचाराचा व्यवस्थित मिनिंग एकदम सुटेबल, त्याला सूट होईल असं मिनिंग काय होईल ते. आता मिनिंग काय आहे, वन्स इन अ ब्लू मून. आता मला सांगा, ज्या वेळेस चंद्र निघतो, चंद्र कसा असतो, एकदम पांढरा शिपत असतो, बरोबर आहे. पण इथं काय सांगितलं आपल्याला, आधी ही गोष्ट शक्य आहे का, नाही. वन्स इन अ ब्लू मून, वन्स इन अ ब्लू मून म्हणजे क्वचित, एकदम रिअरली, क्वचित एकदम रिअरली आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. मग आता मला सांगा की एकदम रिअरली किंवा मग क्वचित किंवा एकदम खूप कमी वेळा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, खूप कमी. आता मी 4 ऑप्शन देतो, ठीक आहे. आता 4 ऑप्शन पैकी मला बरोबर उत्तर सांगा. आता नेवर म्हणजे कधीच नाही. नेवर म्हणजे काय होते, कधीच नाही. नेवर म्हणजे काय होते, कधीच नाही. रिअरली म्हणजे क्वचित, आता आपण म्हणू शकतो पण क्वचित. नंतरचं रेग्युलरली म्हणजे काय होते की रेग्युलरली म्हणजे काय होते की नेहमी. आणि फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार. आता वन्स इन अ ब्लू मून याचा अर्थ होतो की खूप कमी वेळा. आता खूप कमी वेळा म्हणजे सरळ सरळ क्वचित, म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय राहणार आहे, रिअरली क्वचित. काय राहणार आहे, रिअरली आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. आता याचं बरोबर तुम्हाला एक मिनिंग म्हणजे हे सांगतो मला साध्या भाषेमध्ये की अ नावाचा एक मुलगा आहे, त्याचे काका अमेरिकेत राहतात, बरोबर. पण ते कधीच क्वचितच भारतामध्ये भेट द्यायला येतात, क्वचितच. वन्स इन अ ब्लू मून, दॅट इज अ फ्रेज, ठीक आहे. म्हणजे ही फ्रेज कुठं बसते की एखादा मुलाचा जर एखादे पॅरेंट्स किंवा त्याचे एखादे नातेवाईक जर अमेरिकेत राहत असेल आणि ते कधीच भारतात येत असते, एकदम अगदी क्वचित वेळा, अगदी नाहीच असे क्वचित, ठीक आहे. तर त्याला ही फ्रेज बसते, बरोबर. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे सरळ सरळ काय होते याचा अर्थ, रिअरली. काय होते, रिअरली म्हणजे खूप कमी वेळा. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. आता काय वापरायचं आपल्याला, वर्ब. काय वापरायचंय, वर्ब वापरायचं आहे आपल्याला. काय वापरायचंय आपल्याला, वर्ब. आता वर्ब कशात वापरायचंय, इट इज व्हेरी कोल्ड टुडे. आज खूप थंड आहे. काय, थंड आहे, एकदम थंडी आहे का नाही. आता थंडीचे दिवस गेले, आता गरमी, याचे कसे दिवस पावसाळ्यात, तरी पावसाळ्यात थोडी थंडी वाजते ना. इट इज अ व्हेरी कोल्ड टुडे. काय, इट इज अ व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड रिकामी जागा युअर कोट. आता मला सांगा, ज्या वेळेस आपल्याला थंडी वाजते त्यावेळेस सरळ सरळ आपण अंगावर काहीतरी कोट वगैरे घेणार आहे, बरोबर. आता कोट घ्यायचा, पण कसा घ्यायचा कोट, बरोबर आहे. तो कोट घालायचा, कसा घालायचा कोट. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण कोट घालतो तो कसा घालतो कोट, मला सांगा. मग आता ठीक आहे, मग याच्यासाठी तुम्हाला
इकडे बघावं लागेल, ठीक आहे. इट इज अ व्हेरी कोल्ड टुडे. बरोबर, आज खूप थंड आहे, गारवा आहे हवेमध्ये, खूप थंडी वाजते. यू शुड युअर कोट. बरोबर, जसं आपण अगोदर बघितलं होतं की टू नंतर नेहमी V1 वापरायचं होतं. बरोबर आहे, आपण आधी मागच्या याच्यात बघितलं ना की टू नंतर नेहमी V1 वापरता. तसंच मॉडल ऑक्झिलरी जर असेल तर याच्यानंतर सुद्धा V1च वापरतात. मॉडल ऑक्झिलरी कोणता? शुड, वुड, कुड. बरोबर ना, हे काय मॉडल ऑक्झिलरीचा. बरोबर, मग वाक्यामध्ये हे जर मॉडल ऑक्झिलरी असेल तर या मॉडल ऑक्झिलरी नंतर काय यायला पाहिजे? नेहमी V1. म्हणजे या शुड नंतर सरळ सरळ काही लक्ष द्यायचं नाही इकडं. शुड नंतर नेहमी काय ठेवायचं? V1. जसं इथं 2-1 नंतर V1 होता तसं मॉडल ऑक्झिलरी नंतर पण V1च वापरतात. मला V1 आहे पण आता कोणतं V1 वापरायचंय? आता हे बघा, बी ओर, हे ओर, हे काय दुसरं रूप झालेलं आहे, हे होणार आहे का? ही वेअर जर यस लागलेला असेल तर V5 होत असते. हे वेअर म्हणजे हे होऊ शकते V1 आणि वेअरिंग हे होते V4. म्हणजे आपल्याला वापरायचं काय आहे की V1 वापरायचंय. शुड नंतर काय वापरायचंय? V1. मग आपलं बरोबर उत्तर काय राहणार आहे? वेअर. काय राहणार मित्रांनो? वेअर. काय राहणार आहे? वेअर राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आपलं वाक्यच राहणार आहे इट इज अ व्हेरी कोल्ड टुडे. आज खूप थंडी आहे. यू शुड वेअर युअर कोट. बरोबर, तू तुझा कोट घाल. काय होते? तू तुझा कोट घाल. म्हणजे शुड नंतर नेहमी V1 लक्षात ठेवायचं. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 10वा नंबरचा क्वेश्चन सुरू आहे आपला. आता इथं काय दिलेलं आहे बघा, चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर गिव्हन वर्ड, सेंटेन्स, फ्रेजेस आउट ऑफ गिव्हन ऑप्शन. आता हे सेंटेन्स आहे, फ्रेज आहे, वन वर्ड आहे, काय काही नाही माहित नाही तुम्हाला. फक्त याचं प्रॉपर मिनिंग आला, याचं काय वापरायचं आपल्याला? प्रॉपर मिनिंग सांगायचं आहे. आता मला सांगा, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. बरोबर आहे. आता डिफरंट लँग्वेजेस दॅट इज कॉल्ड इंग्लिश, हिंदी, मराठी, उर्दू, तामिळ, संस्कृत. बरोबर, या सगळ्यांच्या भाषांचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र असते त्याला काय म्हणायचं? अरे मराठीत तर तुम्ही म्हणणारच आहे भाषाशास्त्र, पण इंग्रजीत म्हणणार आहे का? नाही. इथं भाषाशास्त्र कुठं ऑप्शन दिसतोय का तुम्हाला? दिसतोय का ऑप्शन? नाही, पण आता दिसत, कारण की मी सांगतोय म्हणून दिसल ना. ठीक आहे. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस याचा अर्थ काय होतो? भाषाशास्त्र होतो. बरोबर, विविध भाषांचा अभ्यास करणारं जे शास्त्र असते त्याला भाषाशास्त्र असे म्हणतात. काय म्हणतात? भाषाशास्त्र असे म्हणतात. आता बघा याच्यातलं पहिलं ऑप्शन आहे आपला अँथ्रोपॉलॉजी. काय ऑप्शन मित्रांनो? अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी मानव वंशाच्या संदर्भात जे शास्त्र अभ्यास करते त्याला म्हणतात अँथ्रोपॉलॉजी. म्हणून सरळ सरळ इथे मानव वंशशास्त्र. काय ना मित्रांनो? मानव वंशशास्त्र. त्यानंतर पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी मित्रांनो काय होते माहिती आहे का? पॅथॉलॉजी म्हणजे सरळ सरळ रोग. बरोबर, रोगाचं जे निदान करण्याचं जे शास्त्र असते, रोग निदान शास्त्र आपण त्याला म्हणतो, त्याला म्हणायचं पॅथॉलॉजी. रोग निदान शास्त्र. रोग निदान जे शास्त्र असते त्याला म्हणायचं पॅथॉलॉजी. फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय होते मित्रांनो? शरीराच्या संदर्भात जे विज्ञान आहे त्याला आपण शरीर विज्ञान शास्त्र असं सुद्धा म्हणू शकतो. शरीर विज्ञान शास्त्र. आणि फिलॉलॉजी म्हणजे होती मित्रांनो भाषाशास्त्र. काय होते? भाषाशास्त्र. मग मला सांगा, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस मानववंशशास्त्र येणार आहे का? नाही. रोगनिदान शास्त्र येणार आहे का? नाही. रोगाबद्दल माहिती सांगणार शास्त्र म्हणजे रोगनिदान. तिथं शरीराबद्दल अधिक माहिती सांगणार शरीर विज्ञान शास्त्रज्ञ. बरोबर. आणि भाषेच्या संदर्भात अधिकची माहिती किंवा स्टडी ऑफ लँग्वेजेस इज कॉल्ड एज फिलॉलॉजी. काय होणार आहे? फिलॉलॉजी. म्हणजे सरळ सरळ भाषाशास्त्र होऊ शकते. म्हणजे आपल्या बरोबर उत्तर काय राहणार मित्रांनो? काय राहणार आहे? फिलॉलॉजी. चला नंतरचा प्रश्न, हे व्यवस्थित समजून घ्या, हे तुम्हाला नंतर पण कामी येईल. बरोबर. सरळ सरळ मराठीमध्ये एका साईडला लिहून ठेवायचं लागलं असतं. अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र, पॅथॉलॉजी रोगनिदानशास्त्र, त्यानंतर फिजिओलॉजी शरीर विज्ञानशास्त्र, फिलॉलॉजी भाषाशास्त्र. हे जे शब्द आहेत ना हे तुम्ही लिहून ठेवा. इंग्रजीचं कधी पण केलेलं कोणत्याही गोष्टीचं ज्ञान, कोणत्याही विषयाचं, इंग्रजीचं सोडा कोणत्याही विषयाचं ज्ञान ज्यावेळेस तुम्ही ग्रहण करता ते तुम्हाला कधीच वाया जात नाही. ते तुम्हाला कधी ना कधी कामा पडत असते. ठीक आहे. चला ह्याच्यानंतर आपण नंतरचा प्रश्न बघू आपण. नंतरचा प्रश्न मित्रांनो, द पार्ट ऑफ स्पीच फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन गिव्हन ॲज ऑप्शन कंटेन एन एरर. आता एरर आहे, मग स्पेलिंग एरर आहे, कशामध्ये एरर आहे तो बघायचा आता आपल्याला. ठीक आहे. आता इथं एरर तर दिलेला आहे. आता एरर कशामध्ये?
आता बघा इथे एकच वाक्य दिलेलं आहे ना, ठीक आहे, मागच्या वेळेस सारखं एकच वाक्य दिलेलं आहे, बरोबर. आता एरर आहे, पण कशामध्ये एरर आहे हे बघायचं. ठीक आहे, आता ते एरर आपण बघू आपण कशामध्ये. ठीक आहे, आता त्यांनी वाक्य दिलेलं आहे, द इन्व्हॉल्वमेंट ऑफ बिग बिझनेस इन फेअर ट्रेड हॅज अ बोथ ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. द इन्व्हॉल्वमेंट, बरोबर आहे, कशाची इन्व्हॉल्वमेंट आहे, कशाची भागीदारी आहे, कशाचं काय आहे बघू आता. ठीक आहे, तर इन्व्हॉल्वमेंट म्हणजे कशाची तरी भागीदारी आहे, कशामध्ये, मोठ्या बिझनेसमध्ये, मोठ्या उद्योगामध्ये भागीदारी आहे, इन अ फेअर ट्रेड, एका चांगल्या कामासाठी, बरोबर. मग हॅज अ बोथ ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये जर पैसे गुंतवले, बरोबर, आता इन्व्हॉल्वमेंट सरळ भागीदार होते. ठीक आहे, एखाद्या इन्व्हेस्टमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले, जर मार्केट अप आणि डाऊन जर केलं, ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते, एकतर नफ्याचं पण ठरू शकते किंवा मग फायद्याचं पण ठरू शकते. तेवढंच इथं आहे. फक्त आता याच्यामध्ये आपल्याला जे करेक्ट सेंटेन्स कोणते, करेक्ट किंवा इनकरेक्ट जे स्पेलिंग आहे ते कोणतं ओळखायचं आहे. आता मला सांगा, इन्व्हॉल्वमेंट, INVLVEMENT, बरोबर आहे, इन्व्हॉल्वमेंट एकदम बरोबर आहे. ऍडव्हान्टेज फायदे, इन्व्हॉल्वमेंट म्हणजे भागधारक होऊ शकते किंवा भाग घेणे असं होऊ शकते. त्यानंतर ऍडव्हान्टेज म्हणजे फायदे, हे पण बरोबर आहे, नो एरर तर येणार नाही. आणि बिझनेस हा शब्द लक्षात राहतो मित्रांनो, बिझनेस, बिझनेसचा स्पेलिंग डबल एस येते का SI येते हे लक्षात ठेवतं. आता इथे काय दिलेलं आहे, BUSINE, लास्टला NES येते, हे करेक्ट आहे, बरोबर आहे. पण स्टार्टिंगला घेताना BUSINESS असं येते मित्रांनो. काय येते, बिझनेस इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ बिझनेस, बिझनेस मध्ये उद्योग, तर याचं स्पेलिंग काय येणार आहे, BUSINESS, हे करेक्ट स्पेलिंग त्याचं राहणार आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक किती राहणार आहे मित्रांनो, 4 काय राहणार आहे, सरळ सरळ चुकीचं राहणार आहे. काय राहणार मित्रांनो, सरळ सरळ चुकीचं राहणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात असतं, बिझनेसचं आपल्या याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेलं होतं. नंतरचा प्रश्न बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द फॉलोइंग आयटम. आता बघा डबल आयटम आलेले, आयटम म्हणजे काय होते, सरळ सरळ वाक्यप्रचार. आता ही वाक्य दिलेलं आहे, बरोबर, हे वाक्य दिलेलं आहे, या वाक्याचं तुम्हाला काय सांगायचं आहे, याचा सरळ सरळ अर्थ सांगायचा आहे. काय मित्रांनो, अर्थ सांगायचा आहे. बघा आता बघा, वन्स बिटन ट्वाइस शाय, वन्स बिटन ट्वाइस शाय. आता बीट करणे म्हणजे हरणे, सरळ सरळ तुम्हाला अर्थ सांगतो, बीट करणे म्हणजे हरणे आणि शाय म्हणजे लाजणे. शाय म्हणजे काय होते, सरळ सरळ लाजणे असा त्याचा अर्थ होतो. आता बघा ऑप्शन बघू आपण. आता तुम्हाला एकदा मराठीचा अर्थ सांगा, तुम्ही लगेच म्हणसाल सर बरोबर आहे, हेच उत्तर आहे, हेच ऑप्शन आहे, हेच आहे. आता ज्यावेळेस एखादा आपण स्पर्धा परीक्षा करतो, बरोबर, आपल्याला एकदा हार येते, बरोबर, पण आपण ज्या गोष्टीमधून हरलो किंवा ज्या गोष्टीमधून आपल्याला चुका झालेल्या आहेत, ती गोष्ट आपण पुन्हा करतो का, दुसऱ्यांदा करतो का, ती गोष्ट करायला आपण लाजतो का नाही, किंवा ती गोष्ट करायला आपण आपलं जे कॉन्फिडन्स लेवल आहे त्यावेळेस ती गोष्ट आपली चुकली असेल तर आपण परत ती चूक करणार आहे का, नाही. किंवा मग आपण त्याला असं पण म्हणू शकतो की जो एकदा हरला तो पुन्हा जोमाने तयारी करू शकतो, जो एकदा हरला तो पुन्हा जोमाने तयारी करू शकतो, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तोच होतो, बरोबर. ज्यावेळेस एखादा वाघ त्याच्या शिकारीवर झडप करण्यासाठी एक पाऊल मागे येतो, बरोबर आहे, म्हणजे थोडा तो हार मानतो, बरोबर. पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस हार मानतो का, नाही, दुसऱ्यांदा डायरेक्ट शिकार झपटतो. तसं आपलं आहे मित्रांनो, बरोबर. वनरक्षकच्या 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये कोणी 1 मार्काने गेला असेल, कोणी 2 मार्काने गेला असेल, पण तुमच्या ह्या ज्या नॉर्मल चुका येतात, बरोबर आहे, ह्या चुका तुम्ही पुन्हा करणार आहे का, त्या चुका पुन्हा करणार आहे का, इंग्लिश स्किल नाही करायची नाही, हे चुका तुम्ही करणार का, यावेळेस असं होणार नाही, यावेळेस इंग्लिश पण करसाल तुम्ही, बरोबर आहे. तर ह्या चुका परत होऊ न देण्यासाठी ज्ञान अकॅडमीने काय सुरू केलेलं आहे, सगळ्यात विषयांचं काय केलेलं आहे, मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, वन्स बिटन ट्वाइस शाय, बरोबर आहे, एकदा हरायचं. चला आपण ऑप्शन कडे बघू. ठीक आहे, an unpleasant experience induce caution, then to keep the something precious safely, someone who is operate talking challenges, someone who does not learn from his previous experience. आता तुम्हाला ऑप्शन व्यवस्थित सांगतो मी. टू कीप समथिंग प्रिसियस सेफली, टू कीप समथिंग प्रिसियस सेफली, बरोबर. काहीतरी सांभाळून ठेवायचंय, एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवायचंय. याचं हरायचं लाजायचं काय आहे का, लॉजिक लागायला लागलं की इथं काही लॉजिक लागते का, काहीही लॉजिक लागत नाही. म्हणजे हे आपलं ऑप्शन गेलं. दुसरं ऑप्शन काय सांगतो मित्रांनो, समवन हु इज अफ्रेड, कोणीतरी आहे की जो की भिलेला आहे. कशासाठी भिलेला आहे, टेकिंग अ चॅलेंज, चॅलेंज स्वीकारण्यासाठी कोणीतरी भिलेला आहे.
एखादा चॅलेंज दिलं, दुसऱ्यांदा परत चॅलेंज द्यायला तो काय व्हायला लागला, घाबरायला लागला. बरं, पण इथं तसं दिलेलं आहे का आपलं त्याचं उत्तर आहे का? नाही. मग हे पण आपलं उत्तर येणार का? नाही. नंतर आहे बघा, समवन हू डज नॉट लर्न फ्रॉम हिज अँड हर द प्रिव्हियस एक्सपिरियन्स. बरोबर आहे. आता तुम्ही एकदा वनरक्षक मधून कटलेले, बरोबर आहे. आता मागच्या जो काही तुम्हाला अनुभव आलेला, बरोबर, एक्सपिरियन्स आला असेल, अनुभव आला असेल, त्या अनुभवापासून तुम्ही काहीही शिकले नाही. काही लॉजिक लागायला लागलं का याचं त्याचं? बरोबर आहे. इथं काय सांगितलेलं आहे की बो एकदा मला ठेस लागली, पण परत मला ती ठेस लागणार आहे का त्या गोष्टीची? नाही. मग आपलं बरोबर उत्तर काय राहणार आहे? हे पण राहणार नाही, हे बरोबर उत्तर राहणार आहे. याचा अर्थ काय होता? an unpleasant experience induces caution. बरोबर आहे. an unpleasant experience induces caution म्हणजे काय होते, एकदा माणसाला एखाद्या गोष्टीची ठेस लागली तर पुन्हा माणूस त्या गोष्टीची खबरदारी घेतो. काय घेतो? खबरदारी घेतो. असं त्याचा लॉजिक, असं त्याचं काय होते, मिनिंग होते. बरोबर. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय आहे? an unpleasant experience induces caution. याचं आयटम होती once bitten twice shy. बरोबर. म्हणजे एकदा जर आपल्याला ठेस लागली असेल तर पुन्हा त्या माणूस त्या गोष्टीचं व्यवस्थित पाऊल टाकू शकतो. ठीक आहे, तर लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न मित्रांनो, आता बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग फॉलोइंग वर्ड. आता बघा काय दिलेलं आहे इथं दिलेलं आहे अप्रोप्रिएट मिनिंग. अप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे सरळ सरळ सिनॉनिम होते. काय होते मित्रांनो? सिनॉनिम होते. काय होते? सिनॉनिम्स होते. बरोबर. अप्रोप्रिएट अप्रोप्रिएट मिनिंग आहे, पण कोणता शब्द आहे? निगेट. कोणता मित्रांनो? निगेट. निगेटचा अर्थ काय होते? अरे निगेट म्हणजे काय? निगेट म्हणजे तर नकार देणे. नकार देणे. निगेट म्हणजे काय होतं मित्रांनो? नकार देणे. निगेटचा अर्थ काय होतो मित्रांनो? नकार देणे. आता नकार दिले, बरोबर आहे. आता याचा समानार्थी शब्द ओळखायचा तुम्हाला, बरोबर आहे. नकार देण्याचा समानार्थी शब्द काय होतो ते बघायचा आता. ठीक आहे. आता ऍडमिट. ऍडमिटचा अर्थ काय होतो मित्रांनो? स्वीकारणे. ऍडमिटचा अर्थ काय होते? स्वीकारणे. आता नकार देणे, स्वीकारणे, काही लॉजिक लागला का तुमचं? काहीही लॉजिक लागत नाही. ऍक्नॉलेज म्हणजे काय होते मित्रांनो? ऍक्नॉलेज म्हणजे पण स्वीकारणेच होते. बरोबर. ऍक्नॉलेज म्हणजे काय होते? स्वीकारणे होते. ऍक्नॉलेज करणे एखाद्याकडून म्हणजे स्वीकारणे. तुम्ही एखाद्या काहीतरी समजा एखादा पोस्टनं काही पाठवता, बरोबर आहे, तर तुम्हाला ते माणूस पावती देतो, ऍक्नॉलेजमेंट स्लिप देतो. ऍक्नॉलेजमेंट स्लिप, दॅट इज कॉल्ड. ऍक्नॉलेज म्हणजे काहीतरी स्वीकारणे, एखादं देणं दुसरं स्वीकारणं. ऍडमिट म्हणजे काय म्हणते? स्वीकारणं. त्यानंतर कन्फर्म. कन्फर्म म्हणजे काय मित्रांनो? तर निश्चित. काय आहे का लॉजिक याचा? कन्फर्म म्हणजे काय होते? निश्चित. पण रिजेक्ट. रिजेक्ट म्हणजे नकार. आता हा रिजेक्ट जो शब्द आहे हा बऱ्याच जणांना माहित असेल. रिजेक्ट हा शब्द बरोबर आहे. खूप जण म्हणतात मला रिजेक्ट केलं, मी रिजेक्ट झालो, ह्या गोष्टी झालो, तशा गोष्टी झालो. बरोबर आहे. पोलीस भरतीमधून मी ग्राउंड पर्यंत गेलो पण तिथून रिजेक्ट झालो. बरोबर. तर रिजेक्ट म्हणजे काय होते? सरळ सरळ नकार होतं. बरोबर. आता एखादा मुलगी बघायला जातो, बरोबर, मुलगी त्याला नकार देते, रिजेक्ट करते, त्याला निगेट करते. काय होते? निगेट करते. कशामुळे रे बाबा? कशामुळे? कारण की त्याच्याकडे सरकारी जॉब नसतो. बरोबर आहे. सरकारी जॉब असतो त्याच्याकडे नाही, त्याच्यामुळे त्याला ते काय म्हणते, त्याला ते रिजेक्ट करते, त्याला निगेट करते. बरोबर. पण यावेळेस असं होणार आहे का? नाही. यावेळेस आपण इंग्लिश पण करू, मराठी करू, जीके जीएस करू, ज्ञान अकॅडमी सर्व करू आणि जॉब मिळू, आणि ज्या मुलीने आपल्याला नकार दिला तिच्या नाकावर टिचून दुसरी मुलगी करू, पण करूच. हे काय तिथं नकार, तिथं काय होणार आहे आपल्याला? त्यावेळेस आपल्याला स्वीकारणार आहे त्या गोष्टी. कारण की आपल्याला समाज तेव्हा स्वीकार लागला. आजकाल तर असं झालेलं आहे की जॉब म्हणजे सरकारी जॉब म्हणजे खूप काही झालेलं आहे. बरोबर आहे. समाज तेव्हा स्वीकारतो, तेव्हा त्याला मुलगी देतो. बरोबर. त्यावेळेस तो तुला स्वीकारेल. पण आता तुला जॉब नाही, तुला मुलगी स्वीकारणार आहे का? नाही. म्हणजे तुला ती मुलगी काय करायला लागली? निगेट करायला लागली. निगेट करणे म्हणजे सरळ सरळ ती मुलगी तुला काय करायला लागली? नकार द्या लागली. चला याच्यानंतर आपण जर प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द अमंग द 4 गिवन चॉईसेस कंस्ट्रक्ट द सेंटेन्स. आता काहीतरी आडमतिडम अस्ताव्यस्त दिलेलं आहे बाबा. आता तुम्ही बघा काय कुठं काय लावायचं ते. बरोबर आहे. आता कुठं काय लावायचं ते तुमच्याकडे सोडून जमणार आहे का? ते मला पण बघावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा हे 5 सेंटेन्स दिलेले आहेत. हे 5 सेंटेन्स यांची जी जंबल आहे ती कुठल्या आहे. बरोबर आहे. तर व्यवस्थित करायचे आपल्याला. ठीक आहे. तर व्यवस्थित करण्यासाठी आपण बघूया आधी. ठीक आहे. तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ABDC ए पासून आहे, दुसरा ई पासून, तिसरा ई पासून, चौथा सी पासून. आता मला सांगा कोणत्याही पॅरा जंबलची सुरुवात खास करून कशापासून होते? नामापासून. आधी आपण वाक्य बघू कसे वाक्य येतं, कसं काय जंबल आहे. ठीक आहे. आता दॅट पासून कधीही वाक्याची सुरुवात होणार नाही. म्हणजे हे आपलं पहिलं वाक्य राहणार आहे का? चुकीचं राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपला
एक नंबरचा ऑप्शन सरळ सरळ जाणार आहे, ठीक आहे. नंतर काय म्हणते, मॅथमॅटिकल सिम्बॉल आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, हे होऊ शकते. पण बीचं ऑप्शन आहे का, नाही. म्हणजे आपलं हे एक नंबरचं ऑप्शन होणार आहे का, नाही. नंतर बघा लिमिटेशन, अरे लिमिटेशन इन द कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडिया, बरोबर. लिमिटेशन कशाच्या लिमिटेशन याचा, कम्युनिकेटिंग म्हणजे संभाषणाच्या कॉम्प्लेक्स आयडियाज किंवा संभाषणाच्या ज्या कॉम्प्लेक्स ज्या आयडिया येतात त्यांच्या काहीतरी लिमिटेशन येतात. अरे मला सांगा, जर तुम्हाला कोणती गोष्ट काही कळलीच नाही तर त्याच्यात तुम्ही लिमिटेशन ठरवणार का, त्याच्या आधी काहीतरी वाक्य असेल ना, म्हणजे याचा अर्थ सी वाक्य राहणार आहे का आपलं, नाही. म्हणजे हा पण ऑप्शन आपला गेलेला आहे, बरोबर. म्हणजे हे पण येणार आहे का आपलं, नाही. लिमिटेशन येतं पण कशाचे येतं, एक्झॅक्ट सांगितलेलं आहे का त्याने लिमिटेशन, नाही. म्हणजे हे पण वाक्य आपलं झालं. त्यानंतर अँड न कधी वाक्याची सुरुवात होते का मित्रांनो, अँड न कधी वाक्याची सुरुवात होते का, कधीच नाही. लक्ष ठेवायचं, अँड न किंवा प्रिपोजिशन आर्टिकल न कधीच वाक्याची सुरुवात होते, वाक्याची सुरुवात होते नामानं. आता बघा, आता हे चारीच्या चारी जर ऑप्शन आपले कटले असतील तर आपल्या वाक्याची सुरुवात होती ई न. आता ई मध्ये दोन ऑप्शन येतात, एक पहिला ई पासून सुरुवात होतो आणि दुसरा ई पासून नंतर सी पासून, ठीक आहे. आता ऑप्शन नुसार पण चालू शकतो आपण, ठीक आहे. मग पहिला ऑप्शन आहे आपला, सॉरी, जर अकॉर्डिंगली बघायला गेलं तर पहिलं आपलं जे उत्तर जर पहिला लॉजिकल लागायला पाहिजे की पहिलं वाक्य कोणतं, तर पहिलं वाक्य हे लागायला पाहिजे, व्हाईल ट्रेडिशनल लँग्वेज हॅव देअर. आता व्हाईल ट्रेडिशनल म्हणजे सरळ सरळ काय मित्रांनो, सांस्कृतिक म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. सांस्कृतिक भाषा येतात, पण कोणत्या भाषा येतात, आता बघा इथं पण सी दिलेलं आहे, इथं पण सी दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो सर हा आपलं पहिलं वाक्य झालं, त्यानंतर हे सीचं आपलं दुसरं वाक्य सांगू शकतो. कारण की आपण ऑप्शन नुसार जाऊ शकतो. ए नंतर सी आलेले, ए नंतर काय झालेले आहे, सी आलेले, बरोबर. मग आता व्हाईल ट्रेडिशनल लँग्वेजेस हॅव देअर, काही भाषा येतात त्यांचा सांस्कृतिक वारसा आहे किंवा त्यांच्या गोष्टी आहेत काही, बरोबर. तर त्यांच्या सांस्कृतिक वारशामध्ये काय येतं, लिमिटेशन येतात. आता बघा हॅव देअर लिमिटेशन्स, हॅव देअर लिमिटेशन. आता लिमिटेशन कोणत्या येतात, लिमिटेशन त्यांच्या ह्या येतात इन अ कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडिया. ज्यावेळेस संभाषणामध्ये त्यांच्यामध्ये काही काही कॉम्प्लेक्स भाषा आहे, कॉम्प्लेक्स काही काही समजा आडखळतीच्या किंवा काही आयडियाज येतात, ठीक आहे. आता या आयडियाज येतात, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघू, आता डी येणार आहे का सी बी येणार आहे, आता ठीक आहे बघू. लिमिटेशन इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज अँड कॅन कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे, हे होणार नाही आपलं, कारण की हे वाक्य आपलं शेवटचं राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार मित्रांनो, एक झालं, दोन झालं, त्यानंतर आपलं वाक्य येणार आहे, कोणतं वाक्य येणार आहे आपलं, बी नंबरचं वाक्य येणार आहे, 3 नंबरचं कोणतं वाक्य येणार आहे, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, बरोबर आहे. आता मला सांगा अशी कोणती भाषा आहे ज्याच्यामध्ये सिम्बॉल्स येतात, या गोष्टी येतात त्या गोष्टी येतात, पण मॅथ अशी भाषा आहे, गणित अशी भाषा आहे, त्याच्यामध्ये सिम्बॉल पण काय केलेले त्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहेत. मग ई सी बी नंतर डी अँड कॉम्प्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड. सरळ सरळ त्यांनी काय दिलेलं आहे की वो हे 4 यायला पाहिजेत आणि हे 5 यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 3 नंबरचं, ठीक आहे. काय उत्तर यायला पाहिजे 3 नंबर. त्यांनी सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न केला आहे की गणित ही भाषा आपण म्हणू शकतो त्याला की एकमेव अशी भाषा आहे की जिच्यामध्ये सिम्बॉल्स काय केलं त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं. बाकी जगामधली अशी कोणतीच भाषा नाही त्याच्यामध्ये सिम्बॉल हे केलेले, सिम्बॉल ऍड केलेले किंवा सिम्बॉल त्यांनी दाखवलेले. त्यांच्या काहीतरी लिमिटेशन आहे त्या भाषेच्या, बरोबर. ते पारंपरिक असल्या तरी पण काही अडचण नाही, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक असल्या तरी काही अडचण आहे का, नाही. पण त्यांच्या काहीतरी लिमिटेशन येतात, त्यांना सिम्बॉल वापरून जमणार आहे का, नाही. त्यांना फक्त गणितामध्ये असे काही आहे की त्यांना सिम्बॉल वापरण्याची परवानगी आहे भाषामध्ये, बाकी कोणत्याही भाषेला सिम्बॉल वापरण्याची परवानगी आहे का, नाही. नंतर चला मित्रांनो, चला दुसऱ्या शिफ्ट मधला एकदम 15वा क्वेश्चन एकदम येऊन टेपलेला आहे, शेवटचा क्वेश्चन टेपलेला आहे येऊन, बरोबर आहे. आता शेवटचा क्वेश्चन काय म्हणतो मित्रांनो बघा, फ्रेजेस गिवन आउट, बरोबर आहे. फ्रेज म्हणजे काय, मनी, मनीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. आता मनीचा आहे किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे का सेंटेन्स आहे काय आहे ते आपण बघू, ठीक आहे. आता अशोक व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर ही लव मॅनकाइंड, बरोबर. अशोक नावाचा मुलगा आहे, बरोबर आहे. आपले अशोक सर काही सांगायचं काम आहे त्याच्याबद्दल, बरोबर आहे. अशोक इज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर, बरोबर आहे. अशोक हा बाकीच्या पेक्षा वेगळा आहे. का वेगळा आहे, ही लव्ज मॅनकाइंड. काय आहे, ही लव्ज मॅनकाइंड. त्याला इतरांचा दोष किंवा द्वेष करायला काय म्हणतात त्याला इतरांचा द्वेष करता येते का, नाही. तो इतरांवर काय करतो, प्रेम करतो. म्हणून काय आहे, अशोक हा बाकीच्या माणसापेक्षा, बाकीच्या सराउंडिंग पेक्षा अशोक वेगळा आहे. का वेगळा आहे, ही लव्ज मॅनकाइंड, बरोबर. ही लव्ज मॅनकाइंड म्हणजे मानव जातीवर काय करतो, तो प्रेम करतो.
मग आता मानव जातीवर अशोक प्रेम करतो वाक्य संपलं का आपलं? नाही. म्हणजे हा झाला आपला वन वर्ड. काय आपला हा वन वर्ड. आता ही लव्ह मॅनकाइंड, सरळ सरळ लव्ह मॅनकाइंड, मानव जातीवर प्रेम करणारा, याला काय म्हणू शकतो आपण? याला फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणू शकतो का? फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो. त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्टिक, सिस्मोलॉजिस्ट आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट. अँथ्रोपॉलॉजिस्ट आलं का डबल? बघा बरं, अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे काय होतं मित्रांनो? मानव वंशशास्त्र. हे उत्तर येणार आहे का आपलं? काही लॉजिक आहे का लव करण्यात आणि मानव वंशशास्त्रात? काही लॉजिक आहे का आपलं? काही लॉजिकच नाही. तरी पण आपण लिहून घेऊ बाबा मानव वंशशास्त्र. नंतर बघा काय मित्रांनो, सिस्मोलॉजिस्ट, जो भूकंपाचा अभ्यास करतो. सिस्मोलॉजी म्हणजे भूकंप, ठीक आहे. सिस्मो म्हणजे भूकंप होते एकंदरीत. भूकंपाचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र असते त्याला सिस्मोलॉजी असे म्हणतात, म्हणजे भूकंपशास्त्र. हे येणार आहे का? काही प्रेम करण्यात, माणसावर प्रेम करण्यात भूकंपाचं काही ताळमेळ आहे का? नाही, हे पण नाही येणार भूकंपशास्त्र. नंतर काय मित्रांनो, ऑप्टोमेट्री, ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे मित्रांनो ऑप्टो म्हणजे कशा संदर्भात मित्रांनो? दृष्टीच्या संदर्भात. ऑप्टोमॉलॉजी, ऑप्टिमिस्टिक, बरोबर आहे. डोळ्याच्या दुकानात जाऊन बघितलं चष्मा किष्मा ते काय असतं? ऑप्टिमिस्टिक, बरोबर आहे. तर ह्या काही गोष्टी असतात. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे सरळ सरळ दृष्टीशास्त्रज्ञ, ज्याला डोळ्याचं सखोल ज्ञान आहे, दृष्टीचं सखोल ज्ञान आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे दृष्टीशास्त्रज्ञ. आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे. फिलॅन्थ्रॉपिस्ट, लव्ह ऑफ मॅनकाइंड, मानव जातीवर प्रेम करणारा. कोण आहे मानव जातीवर प्रेम करणारा? आपल्या वाक्यानुसार अशोकच आहे सध्या तरी. अशोक इज अ डिफरंट फ्रॉम अदर लव्ह मॅनकाइंड. बरोबर. अशोक इज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर ही लव्ह मॅनकाइंड. बरोबर. ही लव्ह मॅनकाइंड म्हणजे तो कसा आहे? फिलॅन्थ्रॉपिस्ट आहे, म्हणजे मानव जातीवर खूप सारा प्रेम करतो. बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आपली जी वनरक्षकची जी PYQ सिरीज आपण चालू केली आहे त्याच्यामध्ये दुसरी शिफ्ट आपण आज बघितलेली आहे. होप याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच संकल्पना क्लिअर झालेल्या असतील. नसतील झाल्या तर आपण आपली ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे ज्ञान अकॅडमी सोबत नेहमी जुळवा. ठीक आहे. धन्यवाद.